हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण घेवड्याच्या शेंगाची भाजी बघणार आहोत, जी की अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते। तुम्ही टिफिनसाठी किंवा संध्याकाळी जेव्हा वरण भात चपाती भाजी आपण करतो त्यासाठी तुम्ही झटपट बनवू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ह्या शेंगा आपण साफ करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता जी मागची आणि त्याची पुढची साल व्यवस्थित काढून घ्यायची, त्यामुळे त्या शेंगाचे दोरे दोरे असे निघत नाहीत। तर हे शेंगा आपण व्यवस्थित अशा साफ करून घेतलेल्या आहेत। तर ह्याला देऊयात आपण फोडणी। तर फोडणीसाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं। तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये अशी मोहरी टाकायची। मोहरीसुद्धा छान अशी तडतडून घ्यायची। मोहरी मस्त फुटली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, बारीक कट केलेला लसूण घालायचा, जे 4 ते 5 पाकळ्या इथपर्यंत। आणि तुम्हाला क्वांटिटीमध्ये जसं तिखट किंवा कमी तिखट आवडतं त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं। हे घरगुती लाल तिखट आहे, त्यामुळे इथे मी 1 चम्मच घातलेला आहे। तुम्ही कलरनुसार किंवा तिखट याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण ठरवू शकता। तर इथे आपण लाल तिखट वापरलेलं आहे। कोथिंबीर वापरलेली आहे, जी की आपण बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। तुम्ही अगदी 2 मिनटाची फक्त फोडणी आहे ती। तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनटंसुद्धा लागले नाहीत आपल्याला फोडणी देण्यासाठी। मस्त अशी आपलं लाल तिखट तळलं की त्याच्यामध्ये ह्या शेंगा टाकून द्यायच्या। आता मस्त असं मसाला ह्या शेंगांना कोट करून घ्यायचं, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं, व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। आता मीठ, तर इथे थोडासा गरम मसाला टाकायचा, जो की ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरीसुद्धा हरकत नाही। तर हे सुद्धा आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे 5 मिनटं आपण हे शेंगा झाकून ठेवलेले असतील। खूप फ्रेश जर शेंगा असतील ना तर पाणी टाकण्याची गरज लागत नाही, तेलावरती त्या व्यवस्थित होतात। पण जर खूप सुकलेल्या असतील, कधी जास्त दिवस राहतात आपल्या घरामध्ये, तर थोडं 2 ते 3 चम्मच तुम्ही पाणी टाकू शकता। जर खूप सुकलेल्या असतील तर, पण फ्रेश असतील तर पाण्याची गरज लागत नाही। तर तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या शेंगा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। तर थोडेसे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे किंवा दाण्याचं कूट म्हणतो आपण, ते टाकलेलं आहे। आता हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर इथे मस्त आपली तयार झाली घेवड्याच्या शेंगाची भाजी, जी की झटपट तुम्ही टिफिनसाठी करू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळी साईडवर भाजी म्हणून सुद्धा तुम्ही पटकन करू शकता। तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद। असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल। तोपर्यंत बाय।